करा बस का. पण तुम्हाला जर आरक्षण पाहिजे असेल कल्याण करायचं असलं तर नेते तुमचे जेवढे नेते मला का बरीच लिस्ट माहित नाही तुमची तुम्ही ते सगळ्यांकडे जा. परत काही म्हणायचं मोपलात नाव नाही घेतलं तसं नको. तुम्हाला जेवढे नेते आहेत ना वाटल्यास तुम्ही आंदोलन हे बंद करून टाका. तुम्हाला वाटून काय येऊ काय आता सल्ला द्यायला लागला उलटा चित्र येऊ आणि सगळेजण मिळून ठरवा आपल्याला आरक्षण मिळवायचं. सगळेजण चला. तुम्ही बसायची अर्धी तिकडं अर्धे येणारच नाही. खरंच एवढा धनगर होय राज्यात यायला आपण एकमेकाच्या खुटीला बांधायला शेजारीच राहू. आपल्याला माहित नाही किती आहे. अरे नुसतं धनगर आले जर मुंबईत मुतले तरी समुद्र आला भरून. तुम्ही आता तिकडे गल्लीत कामान धामाचं तिकडे काम आणत काही नाही तुम्हाला नाटकं करतात फक्त. माया मागलं काम होतं काय नांगर मोडायचं काय तुला काय काम होतं काही काम नाही भण नाही काही नाही काही नाही. तुम्ही जर आळशीपणा सोडला आणि कडवट धनगर जर झाला तर आरक्षणच घेऊन मुंबईच्या बाहेर जाणार तुम्ही. मी गेलो आपल्याकडे गिरण टिकीट होतं त्यांचं टेकून देणार मग आपलं टेकून नंतर आजचे दिवस त्यांचंच ये शिकंड मग तुम्ही जर सगळे धनगर बांधवाचे नेते धनगर बांधवांनी जर ठरवलं मुंबईकडे आहे त्या वाहनांनी निघायचं तर महाराष्ट्रातला 6 कोटी मराठा मी तुमच्या मागे उभा करतो. तुम्हाला शब्द जे व्हायचं ते होईल तर तुम्ही जरी असलं घरानं सांगत बसतात आम्हाला 6 जा म्हणते तर 7ला जा म्हणते आपण 7ला 6 जात नव्हतो जरा तिकडे 7 नाही 8 नाही 8 नाही मी एकदा रक्त पांघरून झोपलो झोपलो ते नाव उठायच नसतो बाबा. मला बी $10 म्हणलं होतं ही जागा आहे कोणची काय माहिती मला दिसली नाही कारण येताना मी झोपेत आलो जाताना झोपेतच गेलो. ते म्हणले होते 6 वाजता रस्ता म्हणलं 6च पुढे होतं नाटक काय आज नाही फडणवीस साहेब डेंजर माणूस आहे त्याला अशी वोट लागते. तुम्हाला निवडून आणायचं ना देवेंद्र फडणवीसला जाणार बस का पण आरक्षण दे म्हणा. तुम्ही महायुतीला निवडून आणा नाही तर महाविकास आघाडीला आणा काही देणं घेणं का. पण आपल्या समाजाच्या लेकरात जे लागतं ते तर घेतलं पाहिजे का नाही आपण. मग आता जर असे माणसं उपोषणच करीत बसले मरायला लागले नाही कधी मिळणार. आता इथं तुम्ही बसला कोणी कोणी इकडेच वाटली दिसते परत तिकडे बरेच जण वाटले दिसते त्यांचं काहीतरी असणारच तर रोग आला का सोडायला. सरकार म्हणून यांच्या जे बसला त्या पलीकडे पॅनलमध्ये ते कोण आहेत त्यांचा प्रश्न सोडायची जबाबदारी सरकारची नाही का.